नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. मेन्स्ट्रुअल कपबद्दल आज आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहे. स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, तो कुणी वापरला पाहिजे, वापरताना काय काळजी घेतली पाहिजे, मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा त्रास होतो का, पोटात दुखतं का, किंवा ब्लिडिंगवरती त्याचा काही परिणाम होतो का, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहे. सो जर तुम्ही मेन्स्ट्रुअल कप वापरत असाल किंवा तो वापरावा अशी तुमची इच्छा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. मेन्स्ट्रुअल कप हे बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतात. तुमचा योग्य असा साईज कुठला, तो साईज कसा निवडायचा हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. वापरताना आणि वापरून झाल्यानंतर त्याची काय काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी आपण अगदी विस्तृतपणे या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पिरियड्सच्या वेळेला बहुतेक स्त्रिया ह्या कॉटनचा कपडा किंवा सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. ज्यावेळेला हेवी फ्लो असतो त्यावेळेला पॅड्स वरचेवर बदलावे लागतात आणि ते बदलवण्याचं एक वेगळं टेन्शन असतं. डाग पडण्याची भीती असते. यूज केलेले जे सॅनिटरी नॅपकिन्स आहेत त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं. आणखी एक गोष्ट म्हणजे या सॅनिटरी नॅपकिन्ससाठी दर महिन्याला आपल्याला काही वेगळे पैसे बाजूला काढून ठेवावे लागत असतात आणि या सगळ्यावरती मेन्स्ट्रुअल कप हा एक खूप चांगला आणि उत्तम ऑप्शन आहे. आता आपण समजून घेऊ की मेन्स्ट्रुअल कप म्हणजे नेमकं काय. मेन्स्ट्रुअल कप म्हणजे रबर, सिलिकॉन किंवा लेटेक्सपासून बनवलेला लवचिक असा शंकूच्या आकाराचा कप जो पिरियड्समध्ये यूज करायचा, म्हणजेच पिरियड्समध्ये योनी मार्गामध्ये आतमध्ये सरकवायचा आणि त्या कपमध्ये पिरियड्समध्ये होणारा जो रक्तस्राव आहे, जे ब्लिडिंग आहे ते साठत राहतं आणि ठराविक वेळानंतर तुम्हाला तो कप टॉयलेटमध्ये एम्प्टी करायचा आहे आणि पुन्हा स्वच्छ करून तो तुम्ही पुन्हा यूज करू शकता. अर्थातच सॅनिटरी नॅपकिन्सपेक्षा किंवा पॅड्सपेक्षा त्याची रक्तस्राव साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती जास्त असते. त्यामुळे तो पुन्हा पुन्हा बदलावा लागत नाही. मेन्स्ट्रुअल कप ही एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. स्वच्छतेची योग्य काळजी घेतली तर तुम्ही एकच मेन्स्ट्रुअल कप वर्षानुवर्ष वापरू शकता. कप्सच्या किमती ह्या अफोर्डेबल आहेत. वापरण्यासाठी तो अगदी सेफ आणि इफेक्टिव्ह असा ऑप्शन आहे. महत्त्वाचं म्हणजे तो इको फ्रेंडली आहे, पर्यावरणपूरक आहे. त्यामुळं अनावश्यक कचरा निर्माण होण्याची भीती राहत नाही. आता पाहूया त्याचे प्रकार किती आहेत. तर 2 प्रकारचे मेन्स्ट्रुअल कप आपल्याला मिळतात. पहिला म्हणजे डिस्पोजेबल, म्हणजे जो फक्त एकदा वापरायचा आहे आणि टाकून द्यायचा आहे, आणि दुसरा म्हणजे रियुजेबल, म्हणजे ज्याचा आपण पुनर्वापर करू शकतो. आज आपण या व्हिडिओमध्ये रियुजेबल म्हणजेच पुनर्वापर ज्याचा आपण करू शकतो अशा मेन्स्ट्रुअल कप्सबद्दल सगळी माहिती घेत आहोत. हे रियुजेबल मेन्स्ट्रुअल कप्स जे आहेत त्यांचं लाईफ 6 महिने ते 10 वर्ष इतकं असू शकतं. आता मनात येणारी अजून एक शंका म्हणजे मेन्स्ट्रुअल कप नेमका कुठला आपण विकत घ्यायचा. तर कुठल्याही चांगल्या कंपनीचा मेन्स्ट्रुअल कप तुम्ही विकत घेऊ शकता. ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुद्धा तुम्हाला मेन्स्ट्रुअल कप विकत घेता येतो. मेन्स्ट्रुअल कप वापरण्याआधी तुम्हाला तुमचा योग्य साईज माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचा साईज योग्य तुम्ही माहिती न करता मेन्स्ट्रुअल कप वापरलात तर त्यामुळे लिकेजसारखे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. मेन्स्ट्रुअल कप्स 2 साईजमध्ये आपल्याला मिळतात. एक म्हणजे स्मॉल आणि दुसरा म्हणजे लार्ज. तर आता स्मॉल साईज अशा स्त्रियांसाठी आहे की ज्यांचं वय 30पेक्षा कमी आहे किंवा ज्यांची एकही डिलिव्हरी झालेली नाही, किंवा जर डिलिव्हरी झालेली असेल तरी ती सिझेरियन सेक्शन म्हणजे सी सेक्शननी झालेली आहे. अशा स्त्रियांनी स्मॉल मेन्स्ट्रुअल कप वापरायला हवा. लार्ज हा जो साईज आहे तो अशा स्त्रियांसाठी की ज्यांचं वय 30पेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्या 1 किंवा 1पेक्षा जास्त डिलिव्हरी नॉर्मली झालेल्या आहेत, म्हणजे नॉर्मल वजायनल डिलिव्हरी ज्यांची झालेली आहे अशा स्त्रियांसाठी लार्ज साईज बनवलेला आहे. पिरियड्सच्या वेळेला तुम्हाला होणारा रक्तस्राव हा कमी, मध्यम किंवा खूप जास्त प्रकारचा आहे हे बघूनही साईज डिसाईड केला जातो. इतक्या जरी गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात तरीसुद्धा तुम्हाला तुमचा करेक्ट साईज निवडता येईल. आता आपण पाहूयात मेन्स्ट्रुअल कप्स वापरताना आपल्याला स्ट्रॉंगली कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टरिलायझेशन, म्हणजेच त्याची स्वच्छता राखणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. ही स्वच्छता राखण्यासाठी आपल्याला त्या मेन्स्ट्रुअल कपला 5 ते 10 मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. थोड्या वेळानंतर तो ज्यावेळेला रूम टेम्परेचरला येईल त्यावेळेला तुम्ही तुमचे हात अँटीबॅक्टेरियल साबणाने किंवा कुठल्याही साबणाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मेन्स्ट्रुअल कपला ऑइल फ्री साबणाने स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याला फोल्ड करून बोटांनी दुमडून योनी मार्गामध्ये आतमध्ये सरकवायचं आहे. इन्सर्ट करताना जर तुम्हाला थोडंसं पेन जाणवत असेल, वॉटर बेस्ड ल्युब्रिकंट्सचा वापर तुम्ही करू शकता किंवा थोड्याशा कोमट पाण्यामध्ये त्याचं जे रिम आहे ते थोडा वेळ डिप करून ठेवलं तरीसुद्धा ते सॉफ्ट होऊन जातं आणि वापरण्यासाठी इझी होतं. पहिल्यांदा इन्सर्ट करताना तुम्हाला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटू शकतं. योग्य प्रकारे इन्सर्ट झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा अनकम्फर्ट जाणवत नाही. चालताना, बसताना, उठताना, इवन कुठल्याही हेवी फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा अनकम्फर्ट जाणवत नाही. योग्य प्रकारे इन्सर्ट केल्यानंतर तो पडण्याची कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. मेन्स्ट्रुअल कप वापरल्यामुळं कपड्यांवर सुद्धा डाग पडण्याची अजिबात भीती नसते. एकदा इन्सर्ट केल्यानंतर किती वेळपर्यंत तो आतमध्ये राहू दिला पाहिजे, म्हणजे तो किती वेळ आतमध्ये ठेवायचा, तर हा जो काळ आहे तो तुम्ही तुमच्या ब्लिडिंगनुसार ठरवला पाहिजे. नॉर्मली त्याचा स्टँडर्ड टाईम हा 6 ते 10 तासांपर्यंत आहे. इवन ज्या लोकांना खूप कमी ब्लिडिंग होतं त्यांच्यामध्ये हा काळ 12 तासांपर्यंत सुद्धा असू शकतो. 12 तासांपर्यंतचा टाईम हा मॅक्झिमम टाईम आहे. जास्तीत जास्त 12 तासांपर्यंत तुम्ही तो ठेवू शकता. जर तुम्हाला हेवी ब्लिडिंगचा त्रास होत असेल तर मात्र तुम्हाला 6 तासांच्या आधीसुद्धा तो एम्प्टी करण्याची गरज लागू शकते. आता तो रिकामा कसा करायचा आहे, एम्प्टी कसा करायचा आहे ते पाहूयात. एम्प्टी करण्याच्या आधीसुद्धा तुम्हाला तुमचे हात स्वच्छ साबणाने 3 ते 4 वेळा धुवायचे आहेत आणि मेन्स्ट्रुअल कपच्या बेसला थोडंसं पिंच करून थोडंसं पुल डाऊन करायचं आहे आणि मग तो कप तुम्ही टॉयलेटमध्ये एम्प्टी करायचा आहे. आणि ज्यावेळेला पाळी संपते त्यावेळेला हे मेन्स्ट्रुअल कप्स तुम्ही व्यवस्थित स्वच्छ करून, कोरडे करून, निर्जंतुक करून ठेवले पाहिजेत. खूप जणींच्या मनामध्ये अशी सुद्धा शंका असते की पाळीच्या वेळेला आम्हाला पोटदुखीचा त्रास होतो आणि अशा वेळेला जर आम्ही मेन्स्ट्रुअल कप्स वापरले तर ही पोटदुखी पुन्हा वाढेल का? तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण पाळीमध्ये होणारी पोटदुखी ही हार्मोन्सच्या खालीवर होण्यामुळे होत असते. या सगळ्या गोष्टी आपण पिरियड्समध्ये पोटदुखी का होते या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोललेलो आहोत, त्यामुळे पुन्हा त्या सगळ्या गोष्टी मी इथे रिपीट करत नाही आहे. पण पिरियड्समध्ये होणारी पोटदुखी ही हार्मोन्सशी रिलेटेड आहे. युट्रसचे जे कॉन्ट्रॅक्शन्स होतात त्यामुळे ही पोटदुखी होत असते आणि मेन्स्ट्रुअल कप्स वापरल्यामुळे किंवा न वापरल्यामुळे ती कमी किंवा जास्त होणार नाही. त्यामुळे मेन्स्ट्रुअल कप्सचा हा ऑप्शन आरोग्यदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहेच, पण त्याचबरोबर पर्यावरणपूरक असा आहे. कारण त्यामुळं विघटन न होणारा कचराही निर्माण होण्याची भीती राहत नाही आणि स्टरिलायझेशनची म्हणजे स्वच्छतेची फक्त योग्य ती काळजी जरी घेतली तरीसुद्धा जंतू संसर्ग होण्याची भीती ही खूप कमी होऊन जाते. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारख्याच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ.